नमस्कार विद्यार्थी मित्र हो, आजच्या व्हिडिओमध्ये पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजे इयत्ता 5वी 23 फेब्रुवारी 2026 रोजी झालेला हा मराठी माध्यमचा पेपर प्रथम भाषा आणि गणित हे दोन विषय समाविष्ट असलेला 150 गुणांचा एकूण हा पेपर. भाषा 50 गुण आणि गणित या ठिकाणी 100 गुण. 50 प्रश्न गणिताचे असतात, प्रत्येकी 2 गुणांचा प्रश्न असतो. प्रश्नपत्रिकेचं मुख पृष्ठ असं आहे. बी सेटची प्रश्नपत्रिका आहे. 4 सेट आहेत ABCD. प्रश्न तेच असतात, फक्त त्यांचा क्रम बदललेला असतो, एवढेच. पाहूया गणिताचे प्रश्न अत्यंत सोप्या भाषेत. उत्तरे काय आलेली आहेत आपण तपासून पहा. आमोदने एक सायकल 7,980 रुपयास विकल्याने त्याला 1,050 रुपये तोटा झाला, तर सायकलची खरेदीची किंमत किती होती? या ठिकाणी खरेदीची किंमत काढण्यासाठी विक्री अधिक तोटा, या ठिकाणी 7,980 अधिक तोटा 1,050 ही बेरीज येते. 0, 8 आणि 5 13ला 3, हाच्याला 1, 9 1 10 आणि 7 आणि 1 8 आणि हाच्या 1 9, 9,030 रुपये. या ठिकाणी 9,030 रुपयाला ती सायकलची खरेदी होती. तोटा करून विकली 9,030 रुपयाची सायकल, 1,050 रुपये तोटा करून 7,980ला विकलेलं आहे. 9,030 रुपये खरेदी होती. ओके. अचूक पर्याय नंबर 2. एका आयताची व चौरसाची परिमिती समान आहे. जर आयताची लांबी 18 सेमी आणि रुंदी 14 सेमी असेल तर चौरसाचे क्षेत्रफळ किती? या ठिकाणी आयताची परिमिती आणि चौरसाची परिमिती समानच आहे. आयताची परिमिती प्रथम काढूया. आयताची परिमिती 2 लांबी अधिक रुंदी. लांबी आहे 18, रुंदी आहे 14. 18 आणि 14 32. 32 आणि गुणिले 2 64. या ठिकाणी 64 ही आयताची पण परिमिती आहे आणि चौरसाची पण परिमिती आहे. चौरसाची परिमिती 64 असेल तर चारी बाजून समान असतात. चौरसाच्या चारी बाजूंची बेरीज 64 आहे. तर एका बाजूची लांबी ह्याला 4ने भागलं तर 4 एके 4, उरले 2, 24 झाले, 4 सक्क 24. 16 सेमी ही बाजू आली चौरसाची आणि 16 सेमी बाजू असणाऱ्या चौरसाचे क्षेत्रफळ 16चा वर्ग 256 चौसेमी. अचूक पर्याय पहिला. ओके. अशा पद्धतीनं या ठिकाणी खालील वजाबाकीत आयत आणि त्रिकोणच्या जागी अनुक्रमे कोणते अंक येतील? वजाबाकी आहे. 7मधून 9 जात नाहीत म्हणून 17मधून 9 गेले, 8 उरले म्हणजे त्रिकोणाच्या जागी 8 आहे. म्हणजे या ठिकाणी चौकट आता काढायचं आहे. ह्या आयताच्या ठिकाणी काय आहे पाहूया. इथं हातच्या दिलेला आहे 2 आणि हाचे 3 वजा करायचे आहेत. 11मधून 1मधून जात नाहीत, 11मधून 3 गेले, 8 उरले. इथं हातच्या दिला 2 1 3 आणि 3 इथला आणि 7 10, म्हणजे इथं 0 असायलाच पाहिजे. कारण 0मधून 2 1 3 जात नाही, मग 10मधून 3 गेले 7, म्हणजे चौकटीत 0 आणि त्रिकोणात 8. चौकटीत 0 आणि त्रिकोणात 8. ते पहिली चौकट आहे, नंतर त्रिकोण आहे, म्हणजे 0 आणि 8 म्हणजे अचूक पर्याय नंबर 3. या ठिकाणी पुढचा प्रश्न. एका माध्यमिक विद्यालयात एकूण 924 विद्यार्थी आहेत. त्यातील 2/7 विद्यार्थी बसने, 3/11 विद्यार्थी सायकलने आणि उरलेले विद्यार्थी पायी जातात. तर किती विद्यार्थी या विद्यालयात पायी जातात? 924 एकूण विद्यार्थी आहेत. 924चा 2/7 बसने म्हणजे 924चा 2/7 म्हणजे त्याला गुणिले 2/7. 7न 924ला भागायचे, 7 एके 7, उरले 2, 22 झाले, 7 एके 21, उरला या ठिकाणी 1, 14 झाले, 7 दुणे 14. त्यामुळे 132ची दुप्पट 264 विद्यार्थी या ठिकाणी बसने जातात. 924चा 3/11 विद्यार्थी सायकलने. 924 गुणिले 3/11, 11 एके 11, 11 8 88,
88 किती 92 4 44 झाले. 11 चोक 44 3 चोक 12 आणि 3 8 24 ने 25 म्हणजे 84 गुणले 3 252 924चा 311 म्हणजे 252 विद्यार्थी सायकलने आणि 924चा 2/7 म्हणजे 264 विद्यार्थी बसने. ह्या दोघांची बेरीज करूया. 4 2 6 7 5 11 2 2 4 1 5 516 विद्यार्थी म्हणजे 924 मधले 516 विद्यार्थी सायकलने आणि बसने जातात. यांची वजाबाकी केली तर पायी जाणारे विद्यार्थी मिळणार. 14मधून 6 गेले उरले 8. आजच्या दिला 2 2 गेले 0 9मधून 5 गेले 4 408 विद्यार्थी पायी जातात. अचूक पर्याय नंबर 4. या ठिकाणी आकृतीमधील इष्टिका चिठ्ठीच्या QKLR या पृष्ठाच्या लगत नसणाऱ्या पृष्ठाचे नाव. पहिला आहे PJMS हेच आहे लगत नसणारं. बाकी सगळी लगत आहेत पहा. SMLR लगत आहे याला. JKLM याला लगत आहे. आणि PJKQ याला लगतच आहे, फक्त ते दूर आहे म्हणजे PJMS. पुढचा आहे 10,800 रुपयाचे दशादशे 6 दराने 1,944 रुपये सरळ व्याज होण्यासाठी किती वर्षे लागतील? सरळ व्याजाचं सूत्र आहे सरळ व्याज बरोबर P मुद्दल गुणिले दर गुणिले काळ भागिले 100. सरळ व्याज दिलेलं आहे 1,944 1,944 बरोबर मुद्दल दिलेला आहे 10,800. त्या ठिकाणी किमती घालायच्या गुणिले दर दिलेला आहे 6 आणि काळ काढायचा आहे, कालावधी काढायचा आहे. काळ म्हणजेच कालावधी, याला भागिले 100. ओके, ह्या 2 शून्य गेले इथं. त्यामुळं 1,944ला 108 आणि 6 भागिले येणार आहेत. 108 आणि 6 म्हणजे कालावधी निघणार आहे पलीकडं. 6 भाग्या पहिल्यांदा साहित्रिक 18 उरला 1 14 आहे 6 जुनी 12 उरले 2 6 चोक 24 आणि 8 भागायचं आहे. या ठिकाणी 108ची तिप्पटच आहे. 108ची तिप्पट 3 8 24 4 8 2 10 3 2 32 108ची तिप्पट म्हणजे 3 वर्षे लागतील. 3 वर्षे. अचूक पर्याय नंबर 2. किसनरावाने 15 फेब्रुवारी 2020 पासून 14 एप्रिल 2020 पर्यंत दररोज 1 लिटर दूध घेतले. या कालावधीतील दुधाच्या बिलाची रक्कम 3,540 रुपये असेल तर दुधाचा दर काय? या ठिकाणी 15 फेब्रुवारी 2020 हे लीप वर्ष आहे. लीप वर्ष म्हणजे 29 दिवस. 15 फेब्रुवारीपासून 29 फेब्रुवारीपर्यंत 15 दिवस भरतात आणि 14 एप्रिल मार्चचे 31 दिवस. मार्चचे 31 दिवस आणि फेब्रुवारी 14 एप्रिल म्हणजे या ठिकाणी एप्रिलचे 30 दिवस म्हणजे 14 एप्रिलपासून 14 एप्रिलपर्यंत 14 दिवस. पुन्हा एकदा मार्चचे 31 दिवस, एप्रिलचे 14 दिवस आणि फेब्रुवारीचे 15 दिवस. 15 फेब्रुवारी ते 29 फेब्रुवारी 15 दिवस, मार्चचे 31 दिवस आणि एप्रिलचे 14 एप्रिलपर्यंत 14 दिवस. 15 आणि 14 29 आणि हे 31 एकूण 60 दिवस झाले. 3,540 रुपये बिल होते 60 दिवसाचं. तर 60 भागल्यानंतर आपल्याला दर मिळणार 3,540 रुपयाला 60 दिवसांना भागलं तर 0 0 गेले. 35 साठी 6 पंचे 30 उरले 5 54 झाले 6 9 54 एकूण 60 रुपये या ठिकाणी लिटरचा दर आहे. अचूक पर्याय या ठिकाणी पहिला. तिसरा 7/11 मधून किती वजा केले म्हणजे वजाबाकी 3/7 येते. म्हणजे या ठिकाणी
या दोघांची वजाबाकीच केली पाहिजे. पहा एक उदाहरण, यावरूनच एक उदाहरण. 7/11मधून समजा x वजा केले तर ही वजाबाकी 3/7 येते. या वजा एक्सला पलीड घेतलं तर अधिक होणार नाही, मागे घ्यायचं. म्हणजे 7/11मधून 3/7 वजा केलं तर 7/11मधून किती वजा केल्यानंतर हे मिळते निघणार. छेद सारखा नाही, तिरकस गुणाकार. 7×3=49 वजा 11×33 भागिले 11×7=77. 9मधून 3 गेले 6 उरले, 4मधून 3 गेला 1, 16/77. 16/77 अचूक पर्याय नंबर 3. 24,500 अधिक 825 अधिक 8,500 किती? 24,500 म्हणजे बाळांनो 23,750. 825 म्हणजे 825 आणि 8,500 म्हणजे 8,500 हे माहिती असणं गरजेचं आहे. पाऊणसे म्हणजे 75 आणि 750 म्हणजे 1000चा तिसरा भाग. आपण म्हणतो 24,500. म्हणून या तिघांची बेरीज हे 5, 5 2 7, 8 7 15 आणि 5 20ला 0 ह्याच्याले 2, 8 2 10 3 13 3 ह्याच्याला 1 आणि 2 1 3 33,075 अचूक पर्याय पहिला. ओके. खालील आकृतीत रेखांकित भाग दर्शवणाऱ्या अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक कोणता? एकूण 1 2 3 4 5 म्हणजे 5 त्रिक 15 आहेत. 15 पैकी 1 2 3 4 5 6 7 रेखांकित केले आहेत म्हणजे 7/15. तर बाकी सगळे अपूर्णांक आपण अभ्यासले. केवळ फक्त 27/45 वजा 2/15 आपल्याला 7/15 उत्तर मिळतं आहे. इथं 3 9 27 आणि 3 45ला भागलं 15 आले. छेद समान झाला. 9/15 वजा 2/15 छेद समान आहे. अंशांची वजाबाकी 9मधून 2 गेले 7/15 अचूक पर्याय नंबर 2. ओके. पहिल्या, तिसऱ्या आणि चौथ्या पर्यायात हे उत्तर मिळत नाही. करून पहा. पुढचा प्रश्न आहे 395.6 डेसिमीटर बरोबर किती हेक्टोमीटर? आपल्याला माहिती आहे 1000 डेसिमीटर म्हणजे 1 हेक्टोमीटर. तर 395.6 डेसिमीटर म्हणजे याला आपण 395.6ला भागिले 1000 करायचं. सुटे, दशक, शतक, हजार. इथून पहिलं दशांश नाही, इथून पुढं हजारच्या ठिकाणी जायचं. सुटे, दशक, शतक संख्या कमी पडते म्हणून 0 आणि मग इथं म्हणजे याचं उत्तर 0.03956 0.03956 अचूक पर्याय नंबर 2. ओके. पुढचा प्रश्न आहे जॉनने 5 खुर्च्या 7,750 रुपयानं खरेदी केल्या. वाहतुकीसाठी त्याला 500 रुपये खर्च आला. त्या खुर्च्या त्याने 1,600 रुपयास याप्रमाणे विकल्या तर त्याला त्या व्यवहारात किती रुपये नफा अथवा तोटा झाला? 5 खुर्च्या 7,750 रुपयानं विकल्या. या ठिकाणी 7,750 रुपयाला 5नं भागायचं म्हणजे एका खुर्चीची किंमत निघेल 7,750 भागिले 5. 5 एके 5, 5 एके 5, उरले 2, 27 झाले. 5 5 25, उरले 2, 5 5 25, 0 म्हणजे 1,550 रुपयाला एक खुर्ची या ठिकाणी खरेदी केली. वाहतुकीसाठी त्याला 500 रुपये खर्च आला म्हणजे या ठिकाणी 7,750 आणि 500 रुपये वाहतुकीसाठी खर्च आला. 0 5 7 5 12 आणि 7 1 8 8,250 रुपये वाहतुकीसहित खुर्च्या आणायला खर्च झाला. आता 1,600 रुपयास एक याप्रमाणे विकली. आता तर त्याला या व्यवहारात किती रुपये नफा अथवा तोटा झाला? 1,600 रुपयाला एक खुर्ची, 5 खुर्च्या आहेत. 1,600 गुणिले 5, 16 पंचे 80 आणि हे 2 0 8,000. या ठिकाणी 8,250 रुपये खरेदी करण्यासाठी खर्च आलता विकत घेण्यासाठी. विकलेत 8,000 रुपयाला.
या ठिकाणी 250 रुपये मिळालेच नाहीत, म्हणजे वजाबाकी 250 रुपये हा तोटाच झाला. ओके, 250 रुपये तोटा, अचूक पर्याय नंबर 3. या ठिकाणी आयताकृती भूखंडाचे क्षेत्रफळ 1050 चौरस मीटर आहे. भूखंडाची रुंदी 30 मीटर असल्यास लांबी किती? तर क्षेत्रफळाला क्षेत्रफळ म्हणजेच लांबी गुणिले रुंदी. लांबी गुणिले रुंदी म्हणजे 1050. त्यातली रुंदी 30 आहे, तर लांबी काढण्यासाठी 1050ला 30नं भागल्यानंतर उत्तर निघणार. 3 त्रिक 9, 10मधून 9 गेले वरला 1, 15 झाले, 3×15, 35 मीटर लांबी. ओके, अशा पद्धतीनं या ठिकाणी L म्हणजे 50, X म्हणजे 10, 50 वजा 10 म्हणजे 40, 40 आणि IX म्हणजे 9, म्हणजे 3 नंबर. 49 ही संख्या XL IX अशी दर्शवतात. पुढला प्रश्न आहे 78 वजा 8 अधिक 10 भागिले 5 गुणिले 2. या ठिकाणी प्रथमतः भागाकार करायचा. 78 वजा 8 70 आणि 10ला 5नं भागायचं, 5 दुनी 10, पुढं गुणिले 2, 70 अधिक 2 दुनी 4, 74. अशा पद्धतीने अचूक पर्याय जो आहे तो 74. ओके, या ठिकाणी 3 छेद स्टार अधिक 4 छेद स्टार बरोबर 1. तर उदाहरणार्थ स्टारच्या ठिकाणी स्टारच्या जागी समान अंक आहे, तर स्टार बरोबर किती? आता जर छेदस्थानी आपण स्टारच्या ठिकाणी 7 घेतलं, इथं 7 इथं 7, छेद समान आहे, अंशांची बेरीज करायची. 3 अधिक 4 7 आणि 2 छेदाबद्दल 1 छेद म्हणजे 7 भागिले 7, आणि त्या संख्येला भागले की भागाकार 1 येतो, म्हणजे आपल्याला स्टारच्या जागी समानांक 7च असायला पाहिजे. आयुष 1 मिनिटात 125 मीटर अंतर धावतो, तर 500 मीटर अंतर धावण्यासाठी त्याला किती सेकंद वेळ लागेल? 1 मिनिटात म्हणजे 60 सेकंदात 125 मीटर, म्हणजे 125 मीटर जाण्यासाठी 60 सेकंद. 125 मीटर जाण्यासाठी 60 सेकंद लागतात, तर जायचं आहे किती? तर 500 मीटर जाण्यासाठी किती सेकंद वेळ लागेल? या ठिकाणी 5नं आपण 500ला भागलं, तर 5 1 5 आणि 5 0 5 0 100 आलं, आणि 125ला आपण 5 झालं, 5 दुनी 10, उरले 2, 25 झाले, 5 5 25, आणि 25 1 25, 25 चौक 100, 60 गुणिले 4 म्हणजे 6 चौक 24, 240 सेकंद लागतील. अचूक पर्याय 240 सेकंद, चौथा. प्रश्न आहे खालीलपैकी अयोग्य विधान कोणते? परिघावरील कोणते 2 बिंदू जोडणारा रेषाखंड म्हणजे जीवा होय? बरोबर आहे. वर्तुळाची सर्वात मोठी जीवा म्हणजे व्यास, बरोबर आहे. एका वर्तुळात असंख्य जीवा काढता येतात, हे बरोबर आहे. एका वर्तुळातील सर्व जीवा समान लांबीचे असतात, नाही, जीवा वेगवेगळ्या लांबीचे असतात, म्हणजे असत्य विधान, अयोग्य विधान हे आहे. 4 नंबर. या व्हिडिओमध्ये आपण 50 पैकी 18 प्रश्न सोडलेले आहेत. व्हिडिओ फार मोठा होऊ नये म्हणून पुढील जे उर्वरित प्रश्न आहेत ते पुढील व्हिडिओमध्ये घेत आहे. आपण भोसले सर जाकले या चॅनलला सबस्क्राईब करावे, व्हिडिओ लाईक करावा, आणि आपल्या सर्व 5वीतल्या स्पर्धकांच्यासाठी तो शेअर करावा. व्हिडिओ आवडला असेल तर जरूर या ठिकाणी कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स देऊन प्रोत्साहन द्यावं. धन्यवाद.